अगं झाली का तयारी? अगं तू ही अजून झोपली काय? बरं नाही का हिला? अगं नाही आई, बरं आहे तिला, पण तिचा जरा हात दुखत असेल. हात दुखते? काय झालं? ए बाळा उठ उठ. काय झालं? हात दुखायला काय झालं? उठ 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 राजा. सूर्य बघ डोक्यावर आला ग. एवढ्या उशिरापर्यंत कोणी झोपतं का? मुलीच्या जातीला शोभतं काय? उठ बघू. चल 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 बाळा, पहाट झाली. उठ उठा 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 उठा. काय ग? काय ग बाळा, इतक्या उशिरापर्यंत कशी काय झोपलीस आज? आई फोनवर बिझी होती ना ती. काय ग ताई? ए मुलींनो, तुम्हा दोघींचं काय चाललंय मला कळेल असं सांगाल का आता? आई काल रात्री ना तुझ्या लेकीला तुझ्या लाडक्या जावयाचा फोन आला होता. अगं बाई. मग काय फोनवर बोलत होती खूप वेळ, आणि मग नंतर खूप वेळ मेसेजेस, चॅटिंग सगळं चालू होतं. काय ग? नाही आई, मी थोडा वेळच फोनवर बोलले आणि थोडा वेळच मेसेजवर बोलले, बस एवढं. नाही आई, चांगलं पहाट होईपर्यंत चॅटिंग चालू होतं यांचं. काय ग पहाटेपर्यंत? नाही यार प्लीज एवढं खोटं बोलू नकोस आईशी. आई असं खरंच काही नाहीये. बापरे खूप उशीर झालाय, मला फ्रेश व्हायचं, मी जाते. हा झाला आले. अगं पण ऐक. काय ग खरंच जावई बापूंचा फोन होता? हो आई, खरंच त्यांचा फोन आला होता. आणि मला ना एक गोष्ट कळली, आपली जानू खरंच जयांच्या प्रेमात पडलीये. आणि सगळ्यात गंमत काय माहितीये, अजून हे जानूला कळलंच नाहीये. जान्हवीला जर जावई बापू आवडायला लागले असतील तर चांगलीच गोष्ट आहे ग. कसं आहे ना, मुलीचं लग्न होतं ना तेव्हा दागिने, घर, गाड्या ह्या सगळ्यांना तेवढं महत्व नसतं ग. प्रेम करणारा नवरा असेल ना तर दुसरं काही नको असतं बघ. पण अलीकडच्या काळात बाई योग्य जोडीदार मिळणं कठीणच झालंय. आपल्या जान्हवीने नशीब काढलं म्हणायचं. आता गेली कुठे ही जान्हवी? विचार कर, जर जान्हवी बद्दल त्यांना कळलं तर काय अवस्था होईल रे त्यांची. मला विचारही करवत नाही. मुलांना मी काय म्हणते, एक बोलू का? म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, समजून घ्या मला. कसं ना, तुम्ही आता इथं आहात, तुम्ही सतत विश्वाकडे जान्हवीचा विषय काढणार, विश्वाला तिची आठवण येणार आणि त्रास होईल त्याला. अहो काकू, एक विनंती करते, तुम्ही आत्ता तुमच्या घरी जाल. आई काय बोलतेस तू? विश्वा, अरे विश्वा, रे काकू बरोबर बोलतात. काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही निघतो दुपारपर्यंत. काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ. बरं खा ना तू. खा ना विश्वा. अरे विश्वा खा ना यार. तुम्ही करा नाश्ता पोटभर. हो काकू. अय्या तुम्ही सगळे इथेच आहात? हो हो. किती छान. नवरी बाई काय म्हणते? पत्रिका पत्रिका छापून झाल्या का छापायचे? म्हणजे डिझाईन वगैरे फायनल झालं? अगं आत्ताच जान्हवीने पसंत केली. बरोबर आहे, बरोबर आहे ग. म्हणूनच तर मी म्हणते ना नेहमी की सगळे तुझे लाडके, मी तेवढी दोडकी. इथे एकाला पण माझी आठवण आली नाही ना. अगं काय बोलतेस बाळा? अगे टिटवे, किती टिवटिव करते ग? हा, तुझं लग्न नाहीये, हा जान्हवीचं लग्न आहे. जान्हवीने तिची पत्रिका निवडली. तू एक काम कर, तू आतली कामं कर, जा जा. यासाठी मला इथे बोलवलंय आजी? म्हणजे मिरवायचं या सगळ्यांनी आणि मी मात्र राबायचं फक्त? अगं जरा थांब. हा मायना. अच्छा मायना?
मायना लिहून पण झाला बाबा. हम्म. बघू ना, बघू मला मायना, बघू मला मायना. अगं मंगल जरा असं काय करते, मला मायना कधीच. बाबा मंगल, इतकं ओरडायला काय झालंय तुला? काही चूक आहे का त्यात? हो सगळं चुकलंय बाबा. काही म्हणजे कोणाचं काय नाव राहिलंय किंवा काही शब्द वगैरे चुकलाय का? हे काय आहे? यामध्ये तुमच्या मुलांची, सुनांची, सगळ्यांची नाव आहेत, पण माझं आणि माझ्या नवऱ्याचं नाव सगळ्यात खाली कोपऱ्यात. अगं आई, आता हे माझ्या बरोबर आले नाही म्हणून ठीक आहे, नाही तर घर डोक्यावर घेतलं असतं त्यांनी. मला एक गोष्ट सांगा, उद्या तुम्ही ही पत्रिका घेऊन माझ्या घरी याल ना, हा? आणि मग तिकडे आल्यानंतर जर त्यांनी ही पत्रिका पाहिली तर किती बोल लावतील तुम्हाला. जरा माझा विचार करा ना. उद्या ही पत्रिका माझ्या सासरच्यांना मिळाली तर ते काय म्हणतील? ते म्हणतील की आमच्या मुलाचा काही मान ठेवायचा आहे का नाही तुझ्या माहेरच्यांना. काय वाटेल त्यांना आणि मी काय उत्तर देऊ? मग काय म्हणजे कसं नाही म्हणू. अगं मंगल जरा शांत हो, शांत हो. दे तू कागद बाबांना. अहो, मंगल आणि जावई बापूंचं नाव वर लिहूया. ही जी 2 नावं मी आता लिहिली आहेत ती सगळ्यात वरच्या. ठीक आहे, आठवणीने. हा, आलंय माझ्या लक्षात. उद्या प्रिंट्स देतो.